कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी शेवटच्या दिवशी दुपारी 3 पर्यंत एकूण नगराध्यक्ष पदासाठी किती उमेदवार, नगरसेवक पदासाठी किती नामनिर्देशन पत्र दाखल झाले याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार महेश सावंत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी पत्रकार परिषद सविस्तर माहिती दिली। जाणून घ्या सविस्तर माहिती। एसडी न्यूज साठी संतोष जाधव, कोपरगाव। नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकरता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आज अखेर 236 एवढे नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत। आज 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल होण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। कालपर्यंत या ठिकाणी 116 एवढे नॉमिनेशन पत्र दाखल झालेले होते। आज 120 दाखल झाले आणि टोटल 236 एवढे नामनिर्देशन पत्र हे कोपरगाव नगर परिषद साठी या ठिकाणी आज अखेर दाखल झालेले आहेत। यापैकी कालपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 4 आणि आज 11 असे एकूण नगराध्यक्ष पदासाठी एकूण 15 अर्ज आज अखेर दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर कालपर्यंत 112 अर्ज हे सदस्यांसाठी आणि आज 109 अर्ज दाखल झालेले आहेत। असे एकूण 221 अर्ज हे सदस्यांसाठी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत। या सर्वच्या सर्व 236 अर्जांपैकी 15 अर्ज हे अध्यक्षांसाठीचे आहेत आणि 221 अर्ज हे सदस्यांसाठीचे आहेत। या टोटल 236 अर्जांची छाननी ही उद्या सकाळी 18 तारखेला उद्या सकाळी 11 वाजता याच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे। आणि त्यानंतर 19, 20 आणि 21 या 3 दिवशी माघारीचा दिवस आहे। दिनांक 26/11 रोजी चिन्ह वाटप करून आम्ही अंतिम यादी प्रसिद्ध करणार आहोत। धन्यवाद। कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या 3 वाजण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण 9 उमेदवारांनी 15 अर्ज दाखल केलेले आहेत आणि उद्या सर्व अर्जांची या ठिकाणी छाननी सदस्यांची आणि नगराध्यक्षांच्या उमेदवारीच्या अर्जांची छाननी याच ठिकाणी होणार आहे। सर्व उमेदवारांना माझं आवाहन राहील त्यांचे सूचक किंवा स्वतः उमेदवार या छाननीसाठी हजर राहू शकतील। वार्ड वाईज आपण छाननी घेणार आहोत। वार्ड वाईज पुकार केला जाईल, त्यानुसार छाननीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल। उमेदवारांनी त्यांच्या सूचकांनी पूर्ण मूळ कागदपत्र आपल्या छाननीसाठी सोबत घेऊन यावेत आणि त्यानंतर वैधरित्या नामनिर्देशन पत्राची यादी या ठिकाणी डिक्लेअर केली जाईल, प्रसिद्ध केली जाईल। त्यानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी दिनांक 19, 20 आणि 21 या 3 दिवसाची मुदत दिलेली आहे। 21 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत ज्या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यायची आहे अशा उमेदवारांनी लेखी स्वरूपात स्वतः किंवा सूचकामार्फत त्यांचा लेखी अर्ज या कार्यालयात प्राप्त झाला पाहिजे। त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठीची प्रक्रिया 21 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत पार पाडली जाईल आणि त्यानंतर 26 तारखेला अंतिम मतदार यादीची अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटप यांची प्रक्रिया पार पाडली जाईल। चिन्ह वाटपानंतर अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाईल। आता आदर्श आचारसंहिता ऑलरेडी सुरू झालेली आहे। माननीय निवडणूक निरीक्षक महोदयांनी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्यांनी परिस्थितीबद्दल समाधान व्यक्त जरी केलं असलं तरी सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे सूचक, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना आमचं आवाहन राहील की आदर्श आचारसंहितेचं पालन सर्वांनी काटेकोरपणे करावं। कोणत्याही ठिकाणी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी। खर्चासाठीचे नमुने सर्व उमेदवारांना देण्यात आलेले आहेत। उद्यापासनं नामनिर्देशन पत्र ज्या दिवशी दाखल केलेलं आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी खर्चाचा हिशोब या ठिकाणी दाखल केला पाहिजे। त्याच्यासाठी स्वतंत्र पथकाची निर्मिती केलेली आहे। विविध नमुन्यामध्ये दररोजचा झालेला खर्च त्यांनी दाखल करावा। प्रचार प्रसिद्धीसाठी जे उमेदवार प्रचार साहित्याचा पब्लिकेशन करणार आहेत किंवा प्रचार साहित्य निर्माण करणार आहेत
त्यांनी त्याची संख्या प्रचार साहित्यावर मुद्रणालयातूनच छापून घेतली पाहिजे. त्यामध्ये त्याच्या संख्येचा आणि प्रकाशकाचा उल्लेख असलेला पाहिजे. त्याचबरोबर बॅनर्स आहेत, पोस्टर्स आहेत, याच्यात देखील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणं आवश्यक आहे. कटआउट्स आहेत, त्याच्यासाठी देखील परवानगी घेणं आवश्यक आहे. ज्या उमेदवारांना प्रचारासाठी प्रसारासाठी वाहनांचा उपयोग करायचा आहे त्यांनी देखील वाहनांची परवानगी विथ मुदतीमध्ये उपयोग चालू करण्यापूर्वी घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र एक खिडकीची व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्या कक्षामार्फत वाहनाची परवाने देखील आपण देत आहोत. सभेच्या परवानग्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा फर्स्ट कम फर्स्ट सर्वच्या प्रेफरन्सवर आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी टू ऑल या बेसिसवर सगळ्यांना आपण परवानगी देणार आहोत. परंतु विहित नमुन्यामध्ये त्यांनी अर्ज विहित वेळेत करणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्यांनी नियमावली पालन करणं आवश्यक आहे. जर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या या प्रक्रियेदरम्यान काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली किंवा काही नियम भंग झाला असं काही झालं का? नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया मागील 10 तारखेपासून आजपर्यंत अतिशय सुरळीतपणे पार पाडलेली आहे. कोणत्याही ठिकाणी कोणतंही विघ्न या ठिकाणी आलेलं नाही किंवा कोणत्याही उमेदवारांचं गैरवर्तन या ठिकाणी आम्हाला आढळून आलेलं नाही. ज्या उमेदवारांना आपण सूचना दिल्या होत्या शेवटच्या क्षणाला जवळपास 25-26 लोक उपस्थित होते. त्यांचे सर्वांचे अर्ज आपण एक गट्टा एक एक करून 3 वाजण्यापूर्वी दाखल करून घेतलेले आहेत आणि त्याच्या पोच मात्र आपण 3 वाजल्यानंतर त्यांना दिलेल्या आहे. काही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं सहकार्य तुम्हाला कसं लाभलं? सर्वच पक्षांच्या सर्वच उमेदवारांचं सर्वच पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं सहकार्य या ठिकाणी आहे. आतापर्यंत तर आम्हाला कोणाचा गैरवर्तनाचा काही आढळून आलेला नाही. आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्याच्यात कुठल्या पार्टीचे कोणते आहेत का सांगता येईल? आता नगराध्यक्ष पदाचे एकूण 15 अर्ज जे आपल्याला प्राप्त झालेले ते 9 उमेदवारांचे आहेत. त्यामुळे पैकी पराग समदान यांचे 4 अर्ज आहेत, विजय वहाडणे यांचा 1 अर्ज आहे, राजेंद्र झावरे यांचे 2 अर्ज आहेत, दीपक वाजे यांचा 1 अर्ज आहे, सपना मोरे यांचा 1 अर्ज आहे, कोयटे ओमप्रकाश यांचे 2 अर्ज आहेत, कोयटे सुहासिनी यांचे 2 अर्ज आहेत, वाणी योगेश यांचा 1 अर्ज आहे आणि कुरेशी रहमुनिसा यांचा 1 अर्ज आहे.